हॅलो नमस्कार. मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आजचं माझं सकाळचं थोडीफार कामं आवरली आहेत. चला मग बघूया आता रुटीन काय काय आहे. फौजी ड्युटीला गेले, अर्णव स्कूलला गेला आहे, कुणालची अंघोळ वगैरे झाली, तो छान टी व्ही वगैरे बघतोय. आणि सकाळी ना थोडंसं आज लवकर उठली, म्हणजे लवकरच मी थोडं लवकर म्हणजे सकाळी लवकरच उठते. कारण लवकर उठलं ना घरातली कामं सगळी होतात. आणि कसं घरात म्हणजे कामं आवरली ना थोडं छान फील होतं, एकदम प्रसन्न मन होतं. आणि जर सकाळ काही थोडं वेळ झाला ना उठायला की नुसती मग दिवसभर चिडचिड होत राहते आणि कामं पण होत नाहीत, घरात सगळीकडे पसारा वाटतो. आणि कसं थोडं अर्णव आणि कुणाल झोपले असतात ना, त्याच्या अगोदर उठून मी घरात थोडीफार कामं आवरली ना जास्त काही टेन्शन राहत नाही. आणि आपली कामं झाली ना मग चिडचिड पण होत नाही. सगळी वेळेवर कामं झाली की मग काय वाटत नाही. आणि थोडा जरी वेळ झाला ना मग फौजींना टायमात नाश्ता भेटत नाही, अर्णवचा पण वेळ होतोय, खूप चिडचिड होऊन जाते. मग सकाळी उठल्यापासून चिडचिड, मग दिवसभर चिडचिड राहते. त्यामुळे जर चिडचिड व्हायला नको, मन प्रसन्न राहावं असं वाटत असेल ना तर सकाळी थोडं लवकर उठायलाच पाहिजे. सकाळी लवकर उठलं ना मग या सगळ्या गोष्टी होत नाहीत, जास्त चिडचिड तर होतच नाही. तर छान होतं, आपल्या मर्जीनुसार आपली कामं होतात, थोडा आपल्याला आराम पण भेटतो. आणि माझं कसं असतं, सकाळचा नाश्ता झाला की लगेच दुपारी स्वयंपाकाला मग खूप चिडचिड होऊन जाते. लगेच लगेच नाश्ता स्वयंपाक हे ते. मग माझं असं वाटतं की मला सकाळी नाश्ता झाला ना थोडा वेळ आराम करावा, भले अर्धा तास असू दे, थोडा वेळ शांत बसावं, त्याच्यानंतर दुपारचा स्वयंपाक घालायला सुरुवात करावी. जरा जरी वेळ झाला ना, नाश्ता झाला की लगेच घरातली कामं, लगेच मग दुपारचा स्वयंपाक, त्याच्यानंतर अर्णव येणार, फौजी येणार, दिवस कधी कुठे गेला कळत नाही. तर थोडंसं मन प्रसन्न आणि चिडचिड कमी व्हायला पाहिजे असलं तर ना सकाळी लवकर उठलं तर खूप फायद्याचं आहे आपल्यासाठी. तर मी तर आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत, तर लवकर उठलं ना तर एवढं काय वाटत नाही. थंडीमध्ये थोडं प्रॉब्लेम येतो, कारण इथं थंडी एवढी आहे जम्मूमध्ये, तर तुम्हाला माहिती आहे थंडी खूप असते. तर इथं सकाळी लवकर उठायचं ना खूप मुश्किल आहे. पण आता गरमीमध्ये एवढं काय वाटत नाही, सकाळी लवकर जाग पण येते आणि छान वाटतं उठायला आणि कामं आवरायला पण काय वाटत नाही. आणि इथं पाणी आजकाल म्हणजे माहित नाही कधी पण येते, त्यामुळं कामं कसं वेळ म्हणजे पाण्याची वाटच नाही बघायची, आपल्याला होतील तशी कामं सगळी करत राहायचं. चला तर मग थोड्या व्हिडिओला सुरुवात. आणि आज ना थोडं मला हॉस्पिटलला जायचं आहे, कारण मला आज तोंडामध्ये उष्णता उठल्या, फोड उठल्यासारखं झालं आणि जेवण वगैरे करताना खूप दुखते. तर फौजी म्हटले मी येतो न्यायला. तर बघूया आता 11-12 वाजता येतील फौजी, तोपर्यंत मला घरातले कामं आवरायचे, थोडाफार स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे. आणि घरातली कामं म्हणाल तर कपडे, फरशी, झाडू, अर्णवचा टिफिन, फौजींचा नाश्ता सगळं झालं आहे. फक्त आता किचन आवरायचं आहे. किचन आवरलं की लगेच दुपारच्या स्वयंपाकाला मी लगेच सुरुवात करीन, कारण माहित नाही हॉस्पिटलला गेल्यावर किती वेळ लागेल. चला तर मग लागूया काम. आणि चला तर आता लागूया कामाला. आता मला दुपारचं साठी कणिक वगैरे मळून ठेवते, चपाती वगैरे बनवायची आहे. तर म्हटलं पहिलं मी कणिकच मळते, नंतर बाकीचे कामं करता येतील. कणिक थोडी भिजली ना चपाती वगैरे छान होतं. आणि सकाळी लवकर उठलेल्याचा खूप फायदा आहे बघा. आता सकाळचं सगळं रुटीन झालं होतं आणि आता मला वाटते 9 वाजले असतील. आणि आता दुपारचं रुटीन पण लगेच सुरू केलं आहे, कारण मला आज हॉस्पिटलला जायचं होतं. तर पटपट सगळी कामं वगैरे आवरूया. चाललंय आता कणिक वगैरे मळून घ्यायचं. आणि सकाळ सकाळी म्हणजे उठताना थोडंसं वाटतं नको नको, पण एकदा उठलं ना परत कामाला सुरुवात केली की काही वाटत नाही. आणि जेवढी सकाळची कामं होतील ना तेवढी परत होतच नाहीत, माहीत नाही. अर्णव कोणाला उठलीत ना तर मग त्यांना हे दे ते दे ह्याच्यामध्ये एवढा वेळ निघून जातो, मग कामं काय होतच नाहीत. आणि जर मुलं वगैरे झोपले असतात, फौजी सकाळी पेटीला जातात, घरामध्ये कोणच नसतं, म्हणजे अर्णव कोणाला झोपलेले असतात, त्यामुळे डिस्टर्ब करायला. आता ना कणिक वगैरे मळून झाली आणि थोडंसं ना तोंडात असं फोड आल्यासारखं झालं आहे. असं तिखट वगैरे खाल्लं ना जास्त दुखतंय. तर मी म्हटलं चला आज वरण वगैरे बनवतो. जास्त वरण वगैरे बनवत नाही, पण आता गरजेचंच आहे, तर म्हटलं चला थोडं वरण वगैरे बनवूया मुगाच्या डाळीचं. तर आता एका साईडला कुकरला डाळ वगैरे पण लावून घेतो, कारण थोडा स्वयंपाक बनवूनच हॉस्पिटलला जायचं होतं. तर म्हटलं चला लागूया कामाला. डाळ वगैरे आता छान धुवून वगैरे घेते, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चांगलं पाणी वगैरे घालून मग डाळ आपली कुकरला लावते शिजायला. बाकीचे कामावरचपर्यंत डाळ वगैरे पण शिजून होईल. थोडीशी हळद मीठ वगैरे टाकून घेतलं आणि मग डाळ वगैरे शिजली ना लगेच त्याला फोडणी पण देता येईल. चला तर आता. आणि आता चपातीला कणिक वगैरे मळली, कुकर वगैरे पण लावला होता, म्हणजे लाईटवरच्या शेगडीवर डाळ वगैरे शिजायला. तोपर्यंत म्हटलं किचन वगैरे साफ करून घेऊया, आपली डाळ पण शिजेल आणि चपातीची कणिक वगैरे पण छान प्रकारे भिजून जाईल. चला तर आता लागते कामाला, सगळं आवरते नंतर बोलते.
आता इथं घरातली कामं आवरली तरी पण माझ्याकडे अजून थोडंसं म्हणजे टाईम होतंच. आणि फ्रीज वगैरे ना खूप दिवस झालं साफ केला नव्हता. जास्त पण असा काही खराब झाला नाही, पण म्हणजे नाही का वेळच्या वेळी साफ केला तर जास्त लोड येत नाही, असं व्यवस्थित मग पटदिशीर होऊन जातात कामं. तर चला म्हटलं फ्रीज एकदा पुसून घेऊया छान, जे नको आहे ते. आणि मुलं काय करतात, बिस्किट वगैरे खाल्लं म्हणजे बिस्किटची पॅकेट्स वगैरे मी फ्रीजमध्ये ठेवली ना, तर ते बिस्किट वगैरे खातात आणि पॅकेट वगैरे तसेच तिथं विसरून जातात. कधी कधी चॉकलेटचं रॅपर वगैरे भरपूर असे पॅकेट असतात. तर ते सगळ्यांना म्हटलं व्यवस्थित आता काढूया, नको आहे त्या गोष्टी टाकून देऊया. आणि खूप खूप दिवस झालेले असतात, मग काय काय बिस्किट वगैरे पूर्ण नरम पडतात, तर ते पण म्हटलं चला खात नाही तर पिशवीत वगैरे घालून ठेवूया. दूधवाले भैया आले की त्यांना देता येतं. तर आता चाललंय बघा, फ्रीजचं सगळी भांडी वगैरे आहे ती काढून घेतली. त्याच्यानंतर एकदा सुक्या फडक्यानं साफ केलं, नंतर थोडंसं वल्ला फडकं करून त्यानं पण साफ केलं. आणि आता इथं बघा कुकर वगैरे दिसेल तुम्हाला, डाळ वगैरे सगळं शिजून झालं होतं, पण अजून कुकर गार व्हायचा होता, थोडं कणिक वगैरे भिजायची होती. तोपर्यंत म्हटलं ही काम आपलं होऊन जाईल आणि जास्त काही वेळ लागला नाही, मला 10-15 मिनिटातच झालं. फक्त ते फ्रीजमधलं सगळं सामान काढायचं, बाहेर आतमध्ये ठेवायचं, ह्यालाच वेळ लागतो. आणि लगेच परत त्याच्यानंतर आतमधून वगैरे छान फ्रीज पुसून घेतला. त्याच्यानंतर म्हटलं चला बाहेरून वगैरे पण छान फ्रीज असं पुसून घेऊया. आणि आता त्याच्यानंतर बघा इथं सगळं आता ही भांडी वगैरे आहेत ना, त्याचे कवर वगैरे हे सगळं बाथरूममध्ये घेऊन आलो. छान आता ह्यांना मी धुवून घेते, म्हणजे कसं आहे उन्हामध्ये घातलं तर आणि हॉस्पिटलमधून येईपर्यंत सगळं सुकेल छान. ते सुकलं की मग आपण फ्रीजला सगळं लावता येईल. आणि आता इथं चाललंय माझं पटपट आवरायचं. चला तर आता सगळी भांडी वगैरे मी क्लीन करून घेते हे सगळं, नंतर बोलते. आणि आता इथं गॅलरीमध्येच हे सगळं मी सुकत घातलं होतं. हे फ्रीजच्या आतमधले कवर वगैरे आहेत ना, त्यांना असं व्यवस्थित पिन वगैरे लावलं. आणि हा काचा वगैरे काय काय फ्रीजची भांडी वगैरे आहेत ना, हे सगळं इथं बाल्कनीमध्ये व्यवस्थित उन्हात घातलं. आणि थोडं एका साईडलाच घातलं, कारण कुणालचं कसं असतं आणि काहीतरी घेईल फोडं बिडल काचेच्या वस्तू आहेत ना, त्यामुळे एका साईडला व्यवस्थित एका कोपऱ्यामध्ये सगळं सुकत घातलं होतं. आणि खाली घेऊन यायचं तर खाली पण म्हटलं जाऊन दे आता, आपल्या गॅलरीमध्ये ऊन वगैरे येते, थंडीच्या दिवसात ऊन येत नव्हतं, त्यामुळे सगळ्या गोष्टी खाली घेऊन यावं लागते. पण गरमीमध्ये आता थोडंफार आपल्या गॅलरीमध्ये ऊन येतं, तिथंच म्हटलं सुकतील ती फ्रीजमधली भांडी वगैरे. त्याच्यानंतर आता इथं लगेच कपडे वगैरे पण सुकवायला घेऊन आलो. आणि कपडे वगैरे ना खूप लवकर होतात माझे धुवून, पण सुकवत घालण्यासाठी खाली यायचं मला खूपच वेळ होतोय. आणि आता इथं बघा कुर्राला ना, इथं मी माती आणली होती तुळस वगैरे लावण्यासाठी, खूप दिवस झालं. आता ती माती सापडली तर खेळायला लागलाय छान आता. आणि माझी घरातली सगळी कामं आवरली, स्वयंपाक वगैरेच फक्त बनवायचा राहिला होता. अजून थोडा टाईम होता आणि फौजी काय बोलले थोडा वेळ होईल डॉक्टर वगैरे येण्यासाठी, तोपर्यंत बाकीचं कामं म्हटलं आवरूया. आणि अजून स्वयंपाक बनवायला वगैरे नव्हता घातला. थोडा वेळ म्हटलं टी व्ही वगैरे बघते. आणि सगळी घरातली कामं आवरली ना, मला हे सगळं म्हणजे घरातलं म्हणा, झाडू पोछा कपडे हे सगळं आवरलं की असं वाटतं थोड्या वेळ रिलॅक्स बसावं आणि त्याच्यानंतर दुपारचा स्वयंपाक करायला म्हणजे हे करावं सुरुवात. तर आता बघा इथं सगळं घरातलं आवरलं, आता 10-15 मिनटं आराम करीन, त्याच्यानंतर लगेच स्वयंपाकाची गडबड. चला तर मग थोडा वेळ बघते टी व्ही. आणि चला तर आता खूप झाला आराम, लागूया कामाला. आणि आता आपली डाळ वगैरे ना छान शिजली होती, तर म्हटलं चला डाळीला फोडणी देऊया. आणि आता इथं ह्या कुकरमध्येच मी डाळीला फोडणी देते, त्याच्यानंतर ना ही डाळ वगैरे काढून घेईन आणि भात लावीन. थोडंसं आता तेल वगैरे टाकलं, जिरं मोहरीची फोडणी दिली, लसूण वगैरे फोडणीला टाकला, त्याच्यानंतर हिरवी मिरची थोडीशी टाकली आणि टॅमॅटो कांदा हे सगळं छान असं भाजून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आपली जी डाळ शिजलेली आहे ना ती टाकून घ्यायचं. साधं सिंपल वरणच केलं होतं. चला तर आता मी पटपट स्वयंपाकाचं आवरते बोलते. चला आता डाळ वगैरे फोडणी दिली होती, एका साईडला भात वगैरे पण लावला. आणि फौजींचा फोन आला होता, मी थोड्या वेळात येतोच. आणि मी सारखं सारखं घड्याळ पण बघत होती किती वाजले, कारण म्हटलं फौजी येतील आणि माझं चपात्या वगैरे चालूच राहील, त्यामुळे आता लवकर लवकर चपात्या बनवून घेते. चला तर आता थोड्या वेळात फौजी येतीलच घेऊन जाण्यासाठी.
डॉक्टर वगैरे आले असतील, त्यामुळे फौजीने फोन केला होता की लवकर आवर, मी येतो न्यायला. चला तर जाऊया आपण. चला तर फौजी आले आहेत. मी थोडाफार स्वयंपाक झाला आहे माझा, पण आता 12 वाजले, डॉक्टर आले तर चला जाऊन येऊया. आणि कुणाला पण थोडं दाखवायचं, त्याचं पण अंग थोडं गरम लागतंय, तर म्हटलं निघालंय तर त्याला पण दाखवूया. आणि मला पण थोडं तोंडामध्ये उष्णता उठल्या आणि जेवण वगैरे करताना ना जास्त दुखते, तर म्हटलं चला जाऊन दाखवून येऊया, औषध वगैरे घेऊन येऊया. चला तर जाऊया मग. आणि स्वयंपाक आवरलाय, पण बाकी पसारा वगैरे नाही आवरला, म्हटलं आल्यानंतर आवरूया. चला जाऊया. अहो हेल्मेट घेतलं काय? हेल्मेट आणि चला तर आता जाऊया आपण हॉस्पिटलला आणि बघूया किती नंबर वगैरे आहेत, कधी आपला नंबर येतोय. चला तर मग. आणि इथं आलं ना कुणाला खेळायला मिळतं, त्यामुळे कुणाला खुश असतो, कारण हॉस्पिटलमध्ये यायचं म्हटलं नाही तर खेळायला मिळतं त्याला. आणि अजून थोडीशी गर्दी आहे, तर चला म्हटलं इथं बसूया. इथं मुलांना खेळायला बसायला वगैरे आहे, तर छान. आणि त्याच्यानंतर आमचा नंबर आला होता, तर चला जाऊया डॉक्टरांना दाखवून येऊया. डॉक्टरांना दाखवून वगैरे आलो तर मला हे जेल वगैरे दिलं होतं तोंडामध्ये असं लावण्यासाठी. काही गोळ्या वगैरे पण दिल्या होत्या, आणि गोळ्या भरपूर अशा दिल्या आहेत. आणि कुणाला पॅरासिटामॉल हे औषध पण दिलं होतं. तर चला आता औषध वगैरे घेतल्यात. आणि हे पण काय काय औषध होते फौजींना माहीत आहे, तर फौजींनी सांगतील कसे कसे द्यायचे आहेत. चला तर जाऊया आता घरी आपण आणि बघूया बाकीचं काय काय आवरायचं आहे. आणि दुपारी ना हॉस्पिटलमधून आलो, त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं, थोडा वेळ आराम केला. आणि आता अर्णव आला आहे, अर्णवला जेवायला वगैरे दिले. चला तर आता भांडी वगैरे क्लीन करतो. जेवण वगैरे केलं, त्याच्यानंतर थोडं बसली मी, कारण थोड्या वेळानंच अर्णव येणार होता, तर म्हटलं झोपलं तर मग झोप लागेल, तर काय झोपले वगैरे नाही. आता त्याला जेवायला वाढले, त्याच्यानंतर आता कपडे वगैरे आणते खाली जाऊन. आता ऊन थोडंसं आहे तर ना कपडे लगेच सुकत आहेत, जास्त काय म्हणजे नाही का असं 5 वाजेपर्यंत ठेवायची गरज नाही. आता 3:30 वाजले आहेत, कपडे सुकलेत, तर जाऊन घेऊन येते. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर छोट्याने खूप सगळं प्रेम द्या आणि मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या. चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. ओके बाय. जय महाराष्ट्र.